अर्जुनी मोर तालुक्यातील प्रतापगड येथे एका गरीब आणि प्रामाणिक शेतकऱ्याची व्यथा ऐकून अनेक शेतकरी हळहळ व्यक्त करत आहेत। उन्हाळी धान हंगामासाठी जीवाचे रान करून पीक घेतलेल्या शेतकरी तेजराम श्रीराम राऊत यांना स्वतःच्या धानाचे संरक्षण करण्यासाठी आणि ते वाळवण्यासाठी गावात जागा मिळाली नसल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, मग त्यालाच गावात स्थान नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे। तेजराम राऊत यांनी उन्हाळा हंगामातील धान कापून मळणी करून घरी आणले, मात्र घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे धान सुकवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नव्हती। त्यामुळे त्यांनी गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी जागा मिळते का यासाठी प्रयत्न सुरू केले। सर्वप्रथम त्यांनी बिरसा मुंडा चौकातील मोकळ्या जागेबाबत संबंधित पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला। मी 2000 रुपयांची पावती फाडतो, पण धान वाळवण्यासाठी जागा द्या, अशी विनंती त्यांनी केल्याचे सांगितले जाते। मात्र पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कळवतो असे सांगण्यात आले, परंतु पुढे कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली गेली नाही, असा त्यांचा आरोप आहे। यानंतर त्यांनी बौद्ध विहार परिसरातील जागेबाबत विचारणा केली। तेथेही समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांनी या जागेवर कोणालाही धान किंवा मका वाळवू दिला जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितल्याचा दावा तेजराम राऊत यांनी केला आहे। यामुळे निराश न होता त्यांनी ग्रामपंचायत परिसर, जिल्हा परिषद शाळेसमोरील मोकळी जागा, अंगणवाडी परिसर तसेच इतर सार्वजनिक जागांबाबत प्रयत्न केले, मात्र तेथेही त्यांना परवानगी मिळाली नाही। ग्रामपंचायतीकडून सहकार्य न मिळाल्याने आपण पूर्णपणे एकटे पडलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। याच दरम्यान त्यांनी शिवभक्त पॉइंट परिसरातही धान वाळवण्यासाठी जागा मिळावी म्हणून विनंती केली। तेथेही 2000 रुपयांची पावती देण्याची तयारी दर्शवली, परंतु त्यांनाही नकार मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। विशेष म्हणजे इतर काही व्यक्तींना त्याच परिसरात धान वाळवण्याची परवानगी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले। तेजराम राऊत यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी खालील ठिकाणी धान वाळवण्यासाठी प्रयत्न केले होते: बिरसा मुंडा चौक, बौद्ध विहार परिसर, ग्रामपंचायत जागा, जिल्हा परिषद शाळा परिसर, अंगणवाडी परिसर, शिवभक्त स्थळ, ग्रामपंचायत चाळ परिसर। मात्र या सर्व ठिकाणी त्यांना नकार मिळाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। शेतकरी हा देशाचा कणा आहे, अन्नदाता आहे, पण त्यात शेतकऱ्याला स्वतःच्या मेहनतीचे धान वाळवण्यासाठी गावात जागा मिळत नसेल तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। मी कुणाचे वाईट केले नाही, गावाचा विकास आणि शांततेचा विचार केला, तरीही माझ्यावर अन्याय झाला, मला न्याय मिळावा, अशी भावनिक प्रतिक्रिया तेजराम राऊत यांनी व्यक्त केली। या घटनेची चर्चा आता संपूर्ण परिसरात सुरू असून अनेक शेतकरी आणि नागरिकांनी अशा प्रकारच्या घटना भविष्यात कोणत्याही शेतकऱ्याच्या बाबतीत घडू नयेत, अशी मागणी केली आहे। सार्वजनिक जागांचा वापर, स्थानिक नियम आणि शेतकऱ्यांच्या अडचणी याबाबत ग्रामस्तरावर स्पष्ट धोरण तयार करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। दरम्यान संबंधित आरोपांबाबत ग्रामपंचायत समित्या किंवा इतर संबंधित संस्थांची अधिकृत भूमिका समोर आलेली नसून सर्व संबंधित पक्षांचे म्हणणे समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। मात्र एका शेतकऱ्याला आपल्या कष्टाच्या धानासाठी गावभर फिरावे लागले, ही बाब निश्चितच चिंताजनक मानली जात आहे। अन्नदात्याच्या अश्रूंना किंमत मिळणार का, की प्रशासन आणि गाव कारभाराची दारे त्याच्यासाठी कायम बंद राहणार, असा प्रश्न आता प्रतापगडसह संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे। आकाश नंदागवळी, गोंदिया जिल्हा प्रमुख, संपर्क क्रमांक 91 46 63 08 43। परिचय सांगा। माझं पूर्ण नाव तेजराम श्रीरामजी राऊत, मुक्काम पोस्ट प्रतापगड, तालुका अर्जुनी मोर, जिल्हा गोंदिया येथील रहिवासी आहे। साहेब, प्रतापगड येथील तुम्ही रहिवासी आहात, तर त्या तुमच्यासोबत घडलेला प्रकरण हा थोडक्यामध्ये सांगा आमच्या वाहिनीला। सर, मी माझ्या स्वतःच्या जमिनीचा चूर्ण केलो असता आदिवासी समाजाचे जे समाज अध्यक्ष आहेत त्यांना मी विचारलो की भगवान बिरसा मुंडा या ठिकाणी जो सिमेंटीकरण केलेलं आहे त्या ठिकाणी धान वाळू टाकण्याकरिता 2001 रुपयाची पावती फाडण्यास ही तयार असून मला धान वाळू टाकू द्याल का म्हणून विचारणा केली असता संबंधित अध्यक्ष आदरणीय दिनेशजी तुकारामजी मडावी त्यांनी सांगितलं की मी माझ्या समाजाचे मेन जे घटक आहेत, समाज बांधव आहेत, त्यांना विचारणा करतो आणि सकाळी सांगतो। मी लगेच सकाळी गेलो असता त्यांची माझी भेट झाली नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून मला काही दुजोरा मिळाला नाही। त्याच्यानंतर मी बौद्ध समाजातील सचिव सौ संध्याताई कैलाजी शेंडे त्यांच्या घरी जाऊन विचारणा केली। त्यांनासुद्धा तेच म्हणालो की बौद्ध समाजातील पटांगणात धान वाळू टाकण्याकरिता मी 2001 रुपयाची पावती फाडण्यास इच्छुक आहे, तरी मला जागा द्या। त्यांनी मला टायमिंग दिलं की तुम्ही अर्ध्या तासाचा वेळ द्या
अर्ध्या तासामध्ये मी तुम्हाला आमच्या अध्यक्षा सौ अहिल्याबाई चरणदासजी वालदे माजी सरपंचा तसेच समाजाच्या अध्यक्षा असून त्यांचा मी विचारविमर्श करतो आणि माहिती घेतो आणि लगेच सांगतो. आणि मी लगेच अर्ध्या तासानंतर पुन्हा आलो आणि विचारलो असता त्यांनी स्पष्ट अध्यक्षांना नकार दिला असे मला सांगण्यात आले. त्याच्यानंतर सर तिसरी गोष्ट, त्याच्यानंतर मी सरळ ग्रामपंचायतीकडे घेतलो. संबंधित आदरणीय सरपंच महोदय श्री माननीय भोजरामजी लोगडे यांच्या घरी जाऊन भेट दिली असता त्यांचे भाऊ समोर आले आणि त्यांनी विचारलं कुठं का आले बा. मी म्हणालो की मधुकरजी पुस्तोळे यांनी ज्या ठिकाणी जागा धान वारविलं होती भक्तनिवासच्या समोर त्या ठिकाणची जागा खाली आहे, मी त्या ठिकाणी धान टाकू का. त्यांनी सरळ स्पष्ट सांगितलं तर तुम्ही बिनधास्त टाका, कोणी काही म्हणणार नाही. पण मी त्यांना म्हणालो तुम्ही आणि आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत, तरी पण तुमच्या भावांना सांगा, लहान भावांना म्हणजे सरपंच महोदयांना. तर त्यांनी सांगितलं की माझे भाऊ हे झोपी गेले आहेत, कारण त्यावेळेस फक्त रात्रीचे 9 वाजले होते. रात्रीचे 9 वाजता जर सरपंच महोदय अगर झोपत असतील तर सर या गावाचा काय होईल. सर तुमच्यासोबत घडलेला हा जो अन्याय होता म्हणजे एक प्रकरण होता, हा एक प्रकारचा अन्याय तुमच्यावर झालेला आहे, षडयंत्र आहे सर. आणि गावामध्ये समजा तुम्ही एकटे शेतकरी नाहा, तुम्ही प्रत्येकच गावात एक शेतकरीच आहे जी. आणि प्रत्येकाला समजा तरी धान वाढवायची मुभा समजा कोणत्या एखाद्या ठिकाणी समजा होत नसेल किंवा मुभा नसेल तर हा होत असलेला अन्याय हा नेमका म्हणजे कोर्टपर्यंत सहन करणार, याबद्दल तुम्ही काय सांगाल. सर मी माझ्या माहितीप्रमाणे भगवान बिरसा मुंडा या ठिकाणी या पटांगणामध्ये एक दिवस असा होता का डोंगरावर किचड होता. त्या ठिकाणी मी माझ्या स्वतःच्या ट्रॅक्टरनं 42 ट्रीप माती विनामूल्य टाकून दिलो आणि 41 ट्रीप माती पर ट्रीप 100 रुपयेच्या हिशेबानं टाकून दिलो. तेव्हा अध्यक्ष सन्माननीय विश्वनाथजी मणिरामजी उईके हे त्या समाजाचे अध्यक्ष होते. एवढी मदत मी केलो आहे सर या आदिवासी समाज बांधवांना. आता हा सर्व जो प्रकार घडला तुमच्यासोबत, तर समोर तुम्हाला काय वाटते, म्हणजे तुम्हाला कसं तुमच्या मनात काय वाटते की बा असा सर हेतू परस्पर माझ्यावर हा अन्याय का बरं होत आहे. कारण याच्या अगोदर मला तडीपार करण्यात आलं. मी पदावर असताना 10 वर्षे उपसरपंच पदावर असताना मला जेल दाखवण्यात आलं. मी जेलमध्ये गेलो आहे, 22 दिवस जेलची रोटी खाल्लो आहे. त्याच्यानंतर 5 जिल्ह्याच्या बाहेर मला तडीपार करण्यात आलेला आहे. इव्हन यशवंतजी गणवीर यांच्या आम्ही पाठीमागं म्हणजे त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत. त्यांना चोर म्हटलं जाते, त्यांना त्यांचे साथीदार त्यांचे सर्वच कार्यकर्ता हे चोर आहेत अशी गणना केली जात आहे. आमच्याकडे लोकांच्या पाहण्याचा दृष्टिकोन